विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट इलेक्ट्रिशियन एजी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहे 3 फेज इंडक्शन मोटर। तर 3 फेज आहे म्हणून यामध्ये 3 फेज येणार आहे आणि इंडक्शन म्हणजे व्होल्टेज निर्माण करण्याच्या क्रियेला आपण इंडक्शन असे म्हणत असतो। तर इंडक्शन हे 2 प्रकारे होत असते, एक सेल्फ इंडक्शन आणि एक म्युच्युअल इंडक्शन। तर सेल्फ इंडक्शन म्हणजे काय, जर एका कंडक्टरला आपण सप्लाय दिला असता तर त्या कंडक्टरमध्ये ओरिस्टरच्या नियमाप्रमाणे फ्लक्स निर्माण होतात व तोच कंडक्टर कापून त्या कंडक्टरमध्ये EMF निर्माण होतो। म्हणजे स्वतः तो कंडक्टर फ्लक्स निर्माण करतो, स्वतःच ते फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो आणि स्वतःच तो EMF निर्माण करतो। याला आपण सेल्फ इंडक्शन असे म्हणतो। आणि दुसरी क्रिया आहे म्युच्युअल इंडक्शन। इथे कंडक्टर 1 आणि कंडक्टर 2 दिलेला आहे। तर कंडक्टर 1 ला आपण सप्लाय दिला असता ओरिस्टरच्या नियमाप्रमाणे त्या कंडक्टर 2 मध्ये फ्लक्स निर्माण होतात व हे फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन हे दुसऱ्या कंडक्टरकडून कापल्या जाऊन त्या दुसऱ्या कंडक्टरमध्ये EMF निर्माण होतो। म्हणजे सप्लाय दिला पहिल्या कंडक्टरला आणि EMF निर्माण झाला दुसऱ्या कंडक्टरला। यालाच म्युच्युअल इंडक्शन असे म्हणतात। आता आपण बघणार आहोत 3 फेज इंडक्शन मोटर। तर 3 फेज इंडक्शन मोटर AC 3 फेज पॉवरचे रूपांतर यांत्रिक पॉवरमध्ये करते। म्हणजे इनपुटला आपल्याला 3 फेज पॉवर त्याला द्यायची असते आणि आउटपुटला यांत्रिक पॉवर घ्यायची असते। म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर आपण देतो आणि यांत्रिक पॉवर घेतो। यालाच आपण 3 फेज इंडक्शन मोटर असे म्हणतो। तर 3 फेज इंडक्शन मोटर ही म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर कार्य करते। तर म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय की पहिल्या कंडक्टरला आपण सप्लाय दिला असता तर ओरिस्टरच्या नियमाप्रमाणे त्यामध्ये फ्लक्स निर्माण होऊन ते फ्लक्स त्या दुसऱ्या कॉइलकडून कापल्या जाऊन त्या दुसऱ्या कंडक्टरमध्ये EMF निर्माण होतो। यालाच आपण म्युच्युअल इंडक्शन असे म्हणतो। तर जेव्हा एखादा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर किंवा रोटर फिरत्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला असता तो कंडक्टर फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरू लागतो। शॉर्ट सर्किटेड म्हणजे अनेक कंडक्टर एकत्र करून एका ठिकाणी शॉर्ट केलेले असतात, त्याला शॉर्ट सर्किटेड कंडक्टर असे म्हणतात। म्हणजे ज्या क्षेत्राने ते चुंबकीय क्षेत्र फिरत आहे त्याच दिशेने तो कंडक्टर फिरू लागेल, या तत्वावर आपले 3 फेज इंडक्शन मोटर कार्य करते। तर आता आपण बघूया 3 फेज इंडक्शन मोटरची रचना। तर हा जो बाहेरील भाग आहे त्याला स्टेटर असे म्हणतात आणि तो स्टेटर हा स्टेशनरी पार्ट असतो म्हणून त्याला स्टेटर असे म्हणतात। याला जनरेटरमध्ये योक किंवा फ्रेमसुद्धा म्हणतात। तर स्टेटर हा सिलिकॉन स्टीलपासून बनलेला असतो। तर सिलिकॉन स्टीलची परमेबिलिटी ही जास्त असते म्हणून हा भाग सिलिकॉन स्टीलपासून बनलेला असतो। तर हा आतमध्ये जो तुम्हाला दिसत आहे त्याला रोटर असे म्हणतात। याला रोटेटिंग पार्ट म्हणतात। तो फिरणारा भाग असतो त्याला रोटर असे म्हणतात। तर रोटर हा पण सिलिकॉन स्टीलपासून बनलेला असतो, त्याची परमेबिलिटीसुद्धा जास्त असते म्हणून तो सिलिकॉन स्टीलपासून बनलेला असतो। तर आपण आता 3 फेज इंडक्शन मोटरला 3 फेज सप्लाय दिलेला आहे, म्हणजे यातून करंट फ्लो होईल, म्हणजे ओरिस्टरच्या नियमाप्रमाणे यामध्ये फ्लक्स निर्माण होतील। तर हा 3 फेज इंडक्शन मोटर ही म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो। म्हणजे जेव्हा आपण स्टेटरला सप्लाय देऊ तर त्या स्टेटरमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड निर्माण होऊन हे जे तुम्हाला डॉट डॉट दिसत आहे ते रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे। तर याला आपण फिरते चुंबकीय क्षेत्र असे म्हणतो। तर सप्लाय दिला आपण 3 फेज सप्लाय दिला इंडक्शन या मोटरला, तर यामध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड निर्माण होऊन ही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड स्थिर रोटरकडून कापल्या जाऊन त्या रोटरमध्ये EMF निर्माण होतो। म्हणजे इंडक्शन मोटरला आपल्याला AC 3 फेज पॉवर द्यायची असते आणि त्याच्या शाफ्टवर आपल्याला यांत्रिक पॉवर मिळत असते। यालाच आपण 3 फेज इंडक्शन मोटर असे म्हणतो। धन्यवाद। तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल त्याला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रांकडे पोहोचवा।